रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माचनूर येथून झाल्यानंतर अनिल सावंत यांनी या मतदारसंघात विविध गावांना भेटी देत मतदारांसमोर आपली भूमिका मांडत मतदानरूपी आशीर्वाद द्या अशी विनंती करताना ते दिसून येत आहेत. काल त्यांनी पंढरपूर तालुक्यातील काही गावांच्या गावभेट दौरे करीत मतदारांशी संवाद साधलाय. तर आज शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्क कार्यालयापासून त्यांनी पंढरपूर शहरातील विविध गावात भेटी देण्यास सुरुवात केली असून आज कुंभार गल्ली, कैकाडी महाराज मठ परिसर, अनिल नगर, भुयाचा मारुती परिसर, जुनी पेठ आदी भागात भेटी देऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर तुतारीचा गजर करीत या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. माचनूर येथे त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडत हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे ठणकावून सांगितलं. आज पंढरपूर शहरात त्यांच्या प्रचाराचे निरनिराळ्या विभागात भेटीगाठी होत आहेत. मतदारांशी ते संवाद साधत आहेत. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम पंढरपूरच्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आपण सगळ्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे त्याला मतदान करावं. त्याची कारणं अशी आहेत की इथला मतदारसंघ हा साहेबांवरती प्रेम करणारा माणूस आहे. मंगळवेढा काय, पंढरपूर काय किंवा सोलापूर जिल्हा काय, हे सगळे साहेबांवर प्रेम करणारी माणूस आहे. वास्तविक पाहता हा मतदारसंघ हा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे. त्याच्या आधीच्या जर निवडणुका आपण जर बघितल्या तर त्या प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं गेला. त्याच्यामुळे या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क असताना आणि आपण सगळे तीन पक्ष एका ठिकाणी आहोत. एकमेकाच्या विचारानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागेचं वाटप झालंय. पंढरपूर किंवा इतर 1-2 ठिकाणच्या जागेचा वाद कशासाठी घालायचं? मग आता याच्यामध्ये ह्यांचा काय दुसरा छुपा अजेंडा दिसतोय का? किंवा आपल्यातली 2 माणसं उभा राहिल्यानंतर आणायचा ह्याचा फायदा कोण होणार आहे याची यांना जाण नाही का? पण यांनी हे जे नासवायचं काम केलंय त्यांनी ते थांबावं. पांडुरंगांनी त्यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी हे निवडणुकीतून माघारी घ्यावी एवढी मी पंढरपूरच्या जनतेच्या वतीने त्यांना आवाहन करतो. दादा, पंढरपूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून देखील आपण जबाबदारी पार पाडलेली आहे. आज अनिल सावंत हे पंढरपूरमध्ये मतदारांशी भेटीगाठी घेणार आहेत. या पंढरपूर शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी पंढरपूरला शासन तीर्थक्षेत्र म्हणून देतं, परंतु इथल्या मूलभूत सुविधाही या शहराला मिळत नाहीत. या शहराची बकाल अवस्था जैसे ते अशी भावना आहे. अनिल सावंत यांच्याकडे याबाबत काय विजन आहे असं तुम्हाला वाटतं? पंढरपूरचं दुर्दैव असं आहे की सर्वसमावेशक म्हणजे ज्याला सगळ्या प्रश्नाची जाण आहे असा आतापर्यंतचा आमदार या तालुक्याला मिळाला नाही. हे पंढरपूरचं दुर्दैव आहे. याचं साधं उदाहरण तर मोहोळसारख्या, मंगळवेढ्यासारख्या छोट्या गावामध्ये MIDC आहे, पण आपल्या गावामध्ये सगळ्या सुविधा, जमीन उपलब्ध आहे, पाणी उपलब्ध आहे, वीज स्वतंत्र आपल्याकडं विजेची यंत्रणा आहे. एवढा असून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ आहे. त्या असून सुद्धा आपल्याकडे MIDC नाही.
पिठाच्या गिरण्या असल्यासारख्या 2-3 साखर कारखाने आहेत. याच्या पलीकडे आपल्या तालुक्याची काहीही ओळख नाही आणि पंढरपूरचं जिकडं तिकडं नाव आहे कुंकू मुख्यजवळ. दादा गैरात सुधारणा काहीच झाली नाही आणि ही जर सगळी सुधारणा करायची असेल तर जो उद्योगामध्ये व्यस्त आहे, ज्यांचे अनेक उद्योग व्यवसाय आहेत, ज्याला उद्योगाची दृष्टी आहे, अशा अनिल सावंत यांना आपण मतदान करायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे ती दृष्टी आहे. पंढरपूरचा चेहरा मोहरा ते बदलू शकते. त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांचे इतर व्यवसाय आहेत, त्यांच्या शाळा आहेत, उच्च प्राथमिक माध्यमिक, या सगळ्याच्या माध्यमातून ते पंढरपूरचा नक्कीच विकास करतील. आणि आपण सगळे आहोतच ना, आपण सगळे त्यांना या पंढरपूरच्या प्रश्नाबद्दल, तुम्ही जाणकार पत्रमंडळी आहेत, अनेक वेळा तुम्ही या प्रश्नाबद्दल, पंढरपूरच्या प्रश्नाबद्दल प्रत्येकाला धारावर धरलंय आणि निवडून आल्यानंतर त्यांनी जर हे नाही काम केलं तर आमचा कान धरायचा अधिकार तुम्हाला आहे. त्याच्यामुळं पंढरपूरची सुधारणा ही नक्की होणार आहे, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तर काही शंका नाही. दादा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराज चतुर्जन्म शताब्दीच्या निमित्ताने पंढरपूर शहरासाठी जयंत पाटील साहेबांनी अर्थमंत्री असताना 2007 एक आराखडा जाहीर केला. 522 कोटी रुपयाचा तो आराखडा होता. त्यानंतर त्यात आणखी वाढ होत गेली. जवळपास 750 कोटी रुपयाची तरतूद पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी करण्यात आलेली होती. आज पंढरपूरची तुलना तिरुपती बालाजीशी व्हावी, शिर्डीशी व्हावी किंवा इतरही मोठ्या काशीशी व्हावी अशी एक भावना या नागरिकांमध्ये कायम राहिलेली आहे. परंतु पंढरपूरचा अकलूज देखील होऊ शकलं नाही अशी या नागरिकांची भावना आहे. काय सांगाल याच्याबद्दल? मी एवढेच सांगेन की ज्या टायमाला प्रणिती शिंदेना आपण खासदार म्हणून निवडून दिलं त्या टायमाला आपण त्यांनाही काय प्रश्न सांगितले होते की त्यांना सांगितलं होतं की आमचं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये आहे, ते पर्यटनामध्ये तुम्ही आणा. त्यांनी ते केलं नाही. आता ते काम आपण आमच्या अनिल सावंतांच्या माध्यमातून आपण ते पुरं करू. दुसरी गोष्ट अशी आहे की पंढरपूरला जे पैसे आले गेले त्याच्यामध्ये संत विद्यापीठ होतं. संत विद्यापीठाची जागा, संत विद्यापीठासाठी लागणारी इमारत आणि त्याचा इतर जो खर्च आहे तो सगळा कागदावरच राहिला. प्रत्यक्षामध्ये ते काही दिसत नाही. हजारो कोटी रुपये शासन देतंय पण ते कुठं खर्च होत आहे ते आपल्याला, मला तर काय कुठं दिसत नाही. पंढरपुराची 24 झोपडपट्ट्या, 52-55 उपनगरं आणि शहर पंढरपूर सगळी वाताहत झाली. आपण जर बघितलं तर सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे, चिखलाचं साम्राज्य आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत. या आपण जिथं आपण आता मुलाखत घेत आहे माझी, इथला तर रस्ता वेळोवेळी जाम होतोय आणि पाणी या पुलाखालचं हलतच नाही. असे किरकोळ जे प्रश्न आहेत ते सुद्धा ह्यांना मार्गी लावणं झालं नाही. या महाराष्ट्राचं वाटोळं सगळ्यात जर कोणी केलं असेल तर फडणवीसांनी केलं आणि पंढरपूरचं वाटोळं आत्ताच्या विद्यमान आमदारांनी केलं असं जर म्हणलं तर काय वावगं होणार नाही. आणि हा जो राहिलेला बॅकलॉग आहे पंढरपूरचा तो आम्ही सगळा पूर्णपणे भरून काढणार. अनिल सावंतांच्या माध्यमातून मी एवढी मात्र आपल्याला सगळ्याला ग्वाही देतो. दादा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष आहात, शहर अध्यक्ष आहात. या शहराचे प्रश्न जसे माहिती आहेत तसे पक्षांतर्गत घडामोडीचाही बारीक अभ्यास आहे तुमचा. प्रणिती शिंदे खासदार यांनी मासळी येथील शुभारंभ सभेत असं सांगितले की महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ बालके हेच आहेत, आपला शत्रू, आपला विरोधक भाजप आहे, इकडं तिकडं बघू नका. त्यांच्या या विधानाबद्दल काय सांगा? त्यांच्या या बालिश वक्तव्याबद्दल मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. खासदार आहेत तुम्ही, तुम्हाला जी मतं पडल्यात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांचा सहभाग आहे, त्याच्यानंतर शिवसेनेचा सहभाग आहे, इतर मित्र पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. ही सगळी मतं मिळून तुम्ही खासदार झाला. त्याच्या तिकडं बघू नका. त्यांच्या या विधानाबद्दल काय सांगा? त्यांच्या या बालिश वक्तव्याबद्दल मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. खासदार आहेत तुम्ही, तुम्हाला जी मतं पडल्यात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांचा सहभाग आहे, त्याच्यानंतर शिवसेनेचा सहभाग आहे, इतर मित्र पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. ही सगळी मतं मिळून तुम्ही खासदार झाला. त्याच्यामुळं असं तुमचं बालिशचं विधान आहे हे काही योग्य नाही. खरं तर वास्तविक पाहता तुम्ही हे नासवायला नाही पाहिजे होते.
तुम्हाला ज्या टायमाला पंढरपूरमध्ये तुमचा विजय मेळावा झाला त्या टायमालाही मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पारंपरिक राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये मेहरबानी करून तुम्ही हेराफेरी करू नका. याच्या आधीच्या इलेक्शनला तुमच्या पिताश्रींनी हेच केलं. भारत भालक्यांच्या विरोधात तुम्ही काळुंके सराला उमेदवारी जाहीर केली आणि त्यावेळेला जे काय रामायण घडलं ते सगळ्या जनतेला माहीतच आहे. आणि का तुमच्या मनामध्ये पंढरपूर आणि मंगळवेढ्याबद्दल आकस आहे, का तुम्ही वाटोळ करायला लागला हेच काय आम्हाला कळत नाही. तुम्ही खासदार आहात, आता पोक्तपणानं जरा वागा. 3-4 वेळेला तुम्ही आमदार होता. आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला खासदार म्हणून निवडून ठेवले. ते आमचं वाटोळ करण्यासाठी नाही, आमचं काहीतरी भलं व्हावं म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलंय याची तुम्ही जाण ठेवा. आणि पांडुरंग तुम्हाला सुबुधी देव की पांडुरंगाच्या चरणी प्रार्थनाही करतोय मी. आता शेवटचा प्रश्न, 2014 मध्ये स्वर्गीय आमदार भारतनाना बालके हे काँग्रेसचे उमेदवार असताना या मतदारसंघातून शरद पवार यांनी CP बागल यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उतरवला होता. आताही त्याच पद्धतीची घडामोड दिसते. एकीकडे पवार साहेबांचा उमेदवार आहे, एकीकडे काँग्रेसचा उमेदवार आहे. अशा वेळी आपल्याला नक्की विश्वास आहे की जनता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी राहील. काय आहे, दरवेळेच्या निवडणुकीची परिस्थिती ही वेगवेगळी असते, ते आपणही जाणताय. त्या ज्या वेळेला भारत भालक्यांना उभा केलं त्यावेळेला त्यांच्या विरोधात परिचारक होते आणि परिचारकांच्या विरोधात एक प्रचंड नाराजीची लाट या मतदारसंघामध्ये होती. आणि त्यावेळेला ह्या सगळ्यांची पक्षांची युती झाली नाही आणि ऐन टायमाला प्रत्येकानं स्वतंत्र उभा राहायचं ठरलं. आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये मग जो माणूस आम्हाला मिळाला तो आणि उभा केला आणि आम्ही त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला सगळ्याला माहीत होतं काय जरी झालं तरी भाजप सत्तेवर यायला नाही पाहिजे. त्या टायमाला थोडी आम्ही संयमाची भूमिका स्वीकारली आणि त्यामध्ये भारत भालके निवडून आले आणि अपोजिट पार्टीचे उमेदवार त्या टायमाला पराभूत झाले. आता त्याचीच पुनरावृत्ती आता इथं होणार आहे. आताची परिस्थिती फार वेगळी आहे. आताची परिस्थिती यांनी युती असताना सुद्धा युतीच्या कुठल्याही नेत्याला विचारात न घेता परस्पर त्यांनी AB फॉर्म आणला आणि भागीरथ भालक्यांचा अर्ज भरून टाकला. ज्या टायमाला आमच्या नेत्याने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी हे सगळं समजलं त्या टायमाला त्यांनाही हा एक धक्काच बसला आणि मग त्यांनी सांगितलं की सर्वानुमते अनिल सावंत साहेबांचा तुम्ही अर्ज भरा, आपण 24 तास वाट बघू. भगीरथ भालक्यांना या 24 तासामध्ये जर काय उपराती झाली तर ठीकच झालं, नाही तर आपला AB फॉर्म तुम्ही 24 तासानंतर दाखल करा. त्याप्रमाणे आम्ही 24 तास थांबलो. भगीरथ भालक्यांच्या वागण्याची उत्तराची वाट बघितली आणि ते नाही येत म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा AB फॉर्म 3 वाजता सादर केलाय. त्याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे? दादा, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष असल्यामुळे तुमच्यावर जबाबदारी प्रचार यंत्रणा सांभाळण्याची आहे. अनेक परिचारक समर्थक तुमच्या समवेत शरद पवार यांच्या भेटीला आले होते, बार्शीला आले होते, गोविंदबागेत आले होते. त्यांनी तुमच्या उमेदवारीसाठी समर्थन दिलेलं होतं की सुभाषदादांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची उमेदवारी घ्यावी म्हणून. आज ते जे तुमच्याबरोबर आलेले परिचारक समर्थक, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करतील शरदचंद्र पवार पक्षाला काय? आताची परिस्थिती अशी आहे की परिचारक हे निवडणुकीच्या रिंगणात नाही. आता प्रचारकांची जी फौज आहे त्या प्रत्येकाला स्वतःची मत आहेत किंवा असं काय नाही की आपल्याकडे हिटलरशाही किंवा हुकुमशाही आहे की मी सांगेल त्यालाच मत द्यावे. त्याच्यामुळे ही जी सगळी माणसं आहेत जी माझ्याबरोबर आली होती किंवा जी काय आम्हाला मदत करणारी माणसं आहेत त्यांना त्यांच्या मताचं स्वातंत्र्य आहे ना. उलटं मी त्यांच्या सत्सद विवेकबुद्धीला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की तुम्ही अनिल सावंत सारखा योग्य उमेदवार आपल्याला मिळाला आहे, ज्याच्याकडे उद्योगाची दृष्टी आहे, ज्याच्याकडे समाजसेवेची दृष्टी आहे आणि पुरीपाठी आहे. आयुष्यातलं पहिल्यांदाच इलेक्शन आहे आणि जर काय चुकलं वाकलं तर आपण त्यांना सांगून त्यांच्याकडून कामं करून घेऊ. अशा या सक्षम उमेदवाराला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गडी माळकरी आहे, आमच्यासारखा मटणकरी नाही, पांडुरंगाचाही भक्त आहे, वारकरी आहे तो. त्याच्यामुळं मी सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की प्रचारकांच्या गटातून विशेषतः मी आता कसं आहे उमेशराव किंवा प्रशांतराव हे पक्षाशी बांधील आहे, त्यांना मी काय आव्हान करू शकत नाही. पण ते स्वतः रिंगणात नसल्यामुळं मी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत
त्यांनी त्यांची सत्सद विवेकबुद्धी जागी ठेवून आपल्याला जो योग्य वाटतोय त्या उमेदवाराला त्यांनी मतदान करावं एवढं मात्र आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.